मी कॉम्रेड उज्ज्वला पडलवार, CITU राज्य सचिव। आज इथे मुख्याध्यापक प्रज्ञाधर ढवळे सरांच्या वाढदिवसानिमित्त चौथी राज्यस्तरीय शिक्षण परिषद पार पडली। या शिक्षण परिषदेमध्ये वेगवेगळे वक्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। खरं तर शिक्षण परिषदेमध्ये अनेक ठराव पण घेण्यात आले। अलीकडच्या काळात आपण बघत आहोत की शिक्षणाचं बाजारीकरण होताना आपण पाहतोय। खुलेआम सरकारी शाळा बंद करून प्रायव्हेट शाळांना खुलेआम परवानगी आहे, राज्य आणि केंद्र सरकार देत आहे। त्याला खुलेआम आम्ही चॅलेंज केलेला आहे की सरकारी शाळा वाचवण्याच्या संदर्भात आम्ही येत्या काळामध्ये लढणार आहोत। आणि प्रायव्हेट शाळा जे आहे, खाजगी कोचिंग क्लासेस जे आहे, मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड शहरात हे उदयास आलेले आहेत। त्याला आशीर्वाद नांदेडच्या राजकीय आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची आहे। आता अलीकडे आपण बघत आहोत की उच्च शिक्षण घेण्यासाठी नांदेडला महाराष्ट्रातून विद्यार्थी येत असताना वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसचं आपण जर बघितलं तर अमान्य म्हणजे मान्यता प्राप्त काही 4-2 असतील, परंतु ज्यांना मान्यताही नाही कोचिंग क्लासेसला असे अनेक शेकडो हे क्लासेस नांदेड शहरामध्ये चालू आहेत। त्याच निमित्ताने वेगवेगळे हॉस्टेल कुठल्याही परवानग्या न घेता नांदेड शहरामध्ये खुलेआम हॉस्टेल चालवण्याच्या परवानग्या कोण देत आहेत, हे आमचा खुलेआम या नांदेडच्या जिल्हाधिकारी साहेबांना आणि महापालिकेच्या सुद्धा आयुक्त साहेबांना प्रश्न आहे की अशा कोचिंग क्लासेसला परवानगी दिल्यामुळं आणि हॉस्टेलला परवानगी दिल्यामुळं आज उच्च शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मुलींचा तिथे छेड होत आहे। याला जबाबदार शिक्षण संस्था आहे। अलीकडच्या काळामध्ये लातूर असेल किंवा नांदेड असेल, अनेक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी असतील किंवा ग्रामीण पॉलिटेक्निकलचे विद्यार्थी असेल, आत्महत्या केलेले, अद्याप न्याय मिळालेला आहे। तो प्रकरण दाबण्यात आलेला आहे। आमची विनंती आहे शासनाला हे प्रकरण उघड करावं, त्यांना न्याय द्यावा आणि येत्या काळामध्ये शिक्षण व्यवस्था ही मजबूत करावी। जे सरकारी शाळा आहेत हे बंद करण्याचा निर्णय घेतला तो GR मागे घ्यावा आणि जे खुले कोचिंग क्लासेस आहेत त्याला आळा घालण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार आणि नांदेडच्या जिल्हाधिकारी महोदय आणि ज्यांचा आशीर्वाद आहे अशा राजकीय पक्षांना सुद्धा आमची विनंती आहे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या। धन्यवाद।